हेडलाईन्स नंतर संध्याकाळी 4च्या बातमीपत्राची सुरुवात करतोय एका मोठ्या बातमीने। छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। या ठिकाणी एसआरपीएफची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे। त्याचबरोबर 2 अधिकारी आणि 15 कर्मचारीही बंदोबस्तात तैनात आहेत। या परिसरातील 2 ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे। कबर परिसरात एसआरपीएफच्या 2 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। मोहसिन, सध्याचं वातावरण नेमकं कसं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये? वर्षा, नक्कीच आपण जर बघितलं तर औरंगजेबच्या कबरीवरून आपण बघितलं वाद सुरू आहे। अनेक संघटना आक्रमक झालेल्या आहे। औरंगजेबची कबर काढून फेका अशी मागणी केली जाते। असं असताना जिथे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये औरंगजेबची कबर आहे त्या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे। माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हाच तो परिसर आहे जिथून औरंगजेबच्या कबरीकडे मार्ग जो आहे तर जातो। आपण आता बघितलं जी समोर कमान दिसते या कमानच्या पलीकडेच औरंगजेबची कबर आहे। मात्र असं असताना या ठिकाणी या संघटनेच्या इशाऱ्यानंतर आता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राठोड जे आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी एसआरपीची एक तुकडी जी आहे तर या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। 2 वरिष्ठ अधिकारी आणि 15 पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच जे आहे तर 2 ठिकाणी विशेष असे फिक्स पॉइंट लावण्यात आले ज्या ठिकाणाहून जे आहे तर कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये जाताना जे आहे तर त्याची चौकशी केली जाते, त्याची तपासणी केली जाते आणि त्यानंतरच कबरच्या ठिकाणी जे आहे तर सोडले जात आहे। आता ही जे आपण जिथे उभा आहोत या ठिकाणी बघितलं तर नाकाबंदी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। संपूर्ण हा रस्ता जो आहे तर ब्लॉक करण्यात आलेला आहे। या ठिकाणून कोणतेही वाहन सोडलं जात नाही, कुणालाही आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाहीये आणि हे सगळं बॅरिकेटिंग जे आहे तर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। माझ्या पाठीमागे जी हे कमान दिसते, जे गेट दिसतो त्याच्या पाठीमागेच औरंगजेबची कबर आहे आणि त्यामुळे खुलताबाद मध्ये येणारा जो व्यक्ती असेल आणि जो त्या कबरीकडे जाणार असेल प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाते आणि कोणतंही वाहन या ठिकाणी जाऊ नये यासाठी ही सगळी जी आहे तर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। आपण जर बघितलं तर अनेक संघटना आक्रमक झालेल्या आहे। 15 तारखेला राज्यभरात आंदोलन देखील केलं जाणार आहे आणि सोबतच मंत्री जे आहे संजय शिरसाट हे सत्तेमध्ये असताना मंत्री असताना त्यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे की आता कबर कशाला ती काढून फेकायला पाहिजे। त्यामुळे या सगळ्या नेत्यांच्या वक्तव्यानंतर आता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि खबरदारी म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। वर्षा, निश्चितच मोहसिन, खरं तर तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तुमच्या पाठी देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळतोय। नेमकी प्रशासनाकडून कशी काळजी घेतली जाते? पोलिसांच्या किती तुकड्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्यात? वर्षा, या ठिकाणी एसआरपीएफची एक प्लाटून म्हणजे ती जी अधिकारी आणि ड्रेसमध्ये कर्मचारी दिसतात हे सगळे एसआरपीचे कर्मचारी आहे। सोबत स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी एक व्हॅन देखील आपल्याला पाहायला मिळते। ती व्हॅन एसआरपीची आहे आणि त्यामुळे ह्या गेट मधून जे आहे तर कोणताही व्यक्ती किंवा कोणतीही ज्या पद्धतीने इशारा देण्यात आलेला आहे असं कोणतीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी म्हणून ही सगळी जी आहे तर काळजी घेतली जाते। वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळा रस्ता जे आहे तर बॅरिकेड लावून बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर गेल्या 2 दिवसांपासून औरंगजेबच्या कबरवरून वेगवेगळे पडसाद उमटत आहेत। अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर याचे पडसाद उत्तर प्रदेशमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले। उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी या सगळ्या प्रकरणावरून जे आहे तर भाष्य केलं होतं आणि त्यानंतर नितेश राणे असतील किंवा भाजपचे वेगवेगळे नेते असतील यांनी देखील भूमिका मांडली होती। हिंदू परिषद आहे त्यांनी देखील भूमिका मांडलेली आहे आणि आता संघटना ज्या आहेत तर वेगवेगळ्या महाराष्ट्रभर या कबर काढण्यासाठी जे आहे तर आंदोलन करणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा सगळा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही काळजी घेताना पोलीस आपल्याला पाहायला मिळतात। वर्षा, निश्चितच काही संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत या कबरी विरोधात। त्यामुळे आता येणाऱ्या काळात सरकारची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। मोहसिन, सगळे अपडेट्स घेऊ खुलताबाद मधले तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।